नमस्कार मंडळी. आज आपण एक पार्सल मागितलं होतं आणि हे पार्सल आहे आपलं वायरलेस माईकचं बघा. तर Amazonकडून हे आपण मागवलेलं आहे. याच्यामध्ये आपण ग्रेनारोचे P10 वायरलेस माईक मागवलेले आहेत. P10 मध्ये हे नवीन व्हर्जन आहे, म्हणजे नवीन वेगळ्या पद्धतीने आलेले माईक आहेत. तर याची आपण अनबॉक्सिंग केलेली नाही आहे. ग्रेनारो कंपनीचे जे माईक आहेत ते बघा अगदी म्हणजे व्हॉइस क्वालिटी एकदम क्लिअर असते, त्याची एकदम भारी असते. याआधी सुद्धा आम्ही ग्रेनारोचे S13 वगैरे माईक वापरलेले आहेत, पण नवीन थोडेसे ॲडव्हान्स पद्धतीचा हा माईक आहे. अपडेटेड माईक म्हणता येईल याला. तर तो आम्ही मागवलेला आहे आणि थोड्या वेळापूर्वीच आम्हाला हे पार्सल मिळालेलं आहे बघा. इथे ॲमेझॉनचं बॉक्स आहे आणि अगदी सील पॅक बॉक्स आहे बघा. खूप छान पॅकिंग करून दिलेली आहे ॲमेझॉननी. तर आपण आता याला अनबॉक्सिंग करूया. तर याच्यावर सगळे डिटेल्स दिलेले आहेत, ॲड्रेस वगैरे दिलेला आहे, सगळं व्यवस्थित दिलं आहे. आता बॉक्स आपण फोडणार आहे. तर खूप छान पॅकिंग आहे बघा. तर अशा प्रकारे हा ग्रेनारोचा बॉक्स आलेला आहे. तर हा बॉक्स आपण बाजूला ठेवू. या बॉक्सकडे जर बघितलं तर हा बॉक्स सुद्धा एकदम सील पॅक आहे बघा. सगळ्या बाजूने त्याला लॅमिनेट केलेलं आहे, लॅमिनेशन केलेलं आहे. एकदम प्युअर सील पॅक बॉक्स आहे. तर या बॉक्सवर याची किंमत दिलेली आहे 3,999 रुपयाचा हा माईक आहे. टोटली वायरलेस आहे आणि अपडेटेड आहे. तर या बॉक्सवर चित्र बघा या माईकचं. अशा पद्धतीचे हे माईक असणार आहे, तर त्याची ही केस असणार आहे. तर हे सुद्धा आपण सील फोडून बघू कसा निघतंय बॉक्स, कसा निघत माईक बघू आपण आतमध्ये बॉक्समध्ये काय काय निघतंय. सगळी लॅमिनेशनची पॅकिंग आपण फोडून घेऊ. तर बघा अशा प्रकारे माईक एकदम आलेला आहे, एकदम ब्रँड न्यू. आणि केस खूपच आकर्षक आहे याची. खूप आकर्षक पॅकिंगमध्ये आलेली आहे. इथं सुद्धा पॅक करून दिलेलं आहे त्यांनी, अगदी सील पॅक आहे बघा. तर अशा प्रकारची ही केस आहे. मॅट ब्लॅक फिनिशिंग असलेली ही केस आहे. खूप छान रंग आहे याच्यावर. इथं बघा चार्जिंग पोर्ट इथं साईडला दिलेला आहे. या आधीच्या ग्रेनारो माईकला इथं खाली चार्जिंग पोर्ट असायचा, म्हणजे आपल्याला असं आडवं करून त्याला चार्जिंग लावायचं होतं. पण आता आपण असं उभं ठेवून सुद्धा त्याला चार्जिंगला लावू शकतो. आणि इथं ही व्हाईट जी लाईन आहे ती खूपच सुंदर दिसते बघा. सगळं ब्लॅक आणि अशी एकदम छोटीशी व्हाईट लाईट, त्यामुळे याच्या सुंदरतेत आणखी भर पडते. इथे एक छोटासा डिस्प्ले आहे. या डिस्प्लेवर आपल्याला चार्जिंगला लावल्यावर चार्जिंग किती टक्के झाली वगैरे डिस्प्ले होतं बघा. तर आता ही केस खोलून बघू. तर अशा प्रकारचे अगदी छोटे छोटे माईक आपल्याला आलेले आहेत. 2 ट्रान्समीटर आहेत हे आणि एक रिसिव्हर, जे की आपण मोबाईलला कनेक्ट करायचं आहे. त्या ट्रान्समीटरच्या खाली असे छोटेसे स्टिकर आलेले आहेत मेन कापडाचे, ते काढायचे. ते काढल्याशिवाय आपले हे चार्जिंगला लागणार नाही बघा माईक. तर 2 असे ग्रेनारोचे ब्रँड न्यू माईक आपल्याला आलेले आहेत. केस जर बघितली तुम्ही तर खूपच सुंदर आहे याची चार्जिंग केस. तर माईक बघा. या माईकचं वैशिष्ट्य म्हणजे याला बघा अशी एक क्लिप आहे, म्हणजे क्लिपने आपण असं इथं शर्टाला हा माईक लावू शकतो. क्लिप तर आहेच, पण त्याचप्रमाणे बघा हे मॅग्नेटिक सुद्धा आहे बघा. आता मॅग्नेटिक म्हणजे काय, तर हॉलीलँड कंपनीचे असतील किंवा डिजिटेकचे असतील, असे मॅग्नेटिक माईक आपल्याला बाजारामध्ये भेटतात.
तर ते खूप महागडे असतात, 6,000 7,000 10,000पासून असतात. आता ही क्लिप मी अशी शर्टाच्या आतमधून लावली आणि वरून नुसते असं चिटकून दिलं तर तो माईक ॲटोमॅटिक आपल्याला इथं चिटकवता येतो. तर मॅग्नेटिक क्लिपचा असा फायदा होतो की आपल्याला जर एखादी शॉर्ट फिल्म वगैरे एखादा प्रसंग शूट करायचा असेल तर आपण हा माईक लपवू शकतो आतमध्ये मॅग्नेटिक क्लिपमुळे. तर हा फायदा त्याचा. याच्यामध्ये इथं इंडिकेटर दिलेले, इथं चार्जिंगचं इंडिकेटर, इथं नॉईज कॅन्सलेशनचे इंडिकेटर येतं, म्यूटचं इंडिकेटर, असे वेगवेगळे 4 इंडिकेटर येतात. तर अशा प्रकारे हे ग्रेनरोचे माईक मला आज मिळालेले आहेत आणि खूप छान माईक आहे ते. याचा वापर मी लवकरच आता करणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये. याची व्हॉइस क्लॅरिटी कशी आहे ते तुम्हाला व्हिडिओ बघून नक्कीच समजेल. त्याचप्रमाणे इथं 2 बटन आहेत बघा, छोटे छोटे असे. एक ऑन ऑफचं बटन आणि दुसरं नॉईज कॅन्सलेशनचं बटन आहे. नॉईज कॅन्सलेशन म्हणजे तुम्ही कितीही गर्दीमध्ये शूट करत असाल, रेकॉर्डिंग करत असाल तर नॉईज कॅन्सलेशनद्वारे तुम्ही बाकीचा आवाज कॅन्सल करू शकतात, म्हणजे तो आवाज बाजूला काढू शकतात. तर नॉईज कॅन्सलेशनचे 3 मोड आहे त्याच्यामध्ये. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड लेवलपर्यंत आपण नॉईज कॅन्सलेशन करू शकतो. तर अशा प्रकारे हे ग्रेनरोचे माईक आपल्याला भेटलेले बघा. केसमध्ये टाकले की लगेच इथं चार्जिंग मोड सुरू होत आहे. इथं डिस्प्लेमध्ये लगेच तुम्हाला इथं चार्जिंग झालेली स्पष्टपणे दिसेल बघा. माईक मी इथं केसमध्ये टाकला की लगेच तो इथं डिस्प्लेवर चार्जिंग झालेला दिसतोय. आणि ही 100 म्हणजे या केसची चार्जिंग आहे बघा. म्हणजे या ग्रेनरोच्या केसला आता 100% चार्जिंग आहे आणि या केसद्वारे बघा या दोन्ही माईकला इथं चार्जिंग सुरू असलेली आपल्याला डिस्प्लेमध्ये दिसते. आणि याचं बॅटरी बॅकअपचा जर विचार केला तर यूट्यूबवर बघितलेल्या व्हिडिओप्रमाणे किंवा कंपनीच्या सांगण्याप्रमाणे या केसचं बॅटरी बॅकअप जवळपास 50 तास आहे आणि या एका माईकचं बॅटरी बॅकअप जवळपास 9 ते 10 तासपर्यंत टिकू शकतं, असं कंपनीचं म्हणणं आहे. तर ते आपल्याला कळलंच आपल्या वापरानुसार किती बॅटरी बॅकअप देत आहे वगैरे. तर अतिशय सुंदर माईक आहे. तर खरं तर खूपच नाजूक आणि दिसायला खूप आकर्षक हे माईक आहे. तर याआधी सुद्धा आम्ही ग्रेनरोचे माईक वापरले होते, म्हणून पुन्हा आम्ही ग्रेनरोचंच माईक मागवलेला आहे. कारण मागच्या ग्रेनरोच्या माईकचे अनुभव आम्हाला खूप चांगले आलेले. तर व्हॉइस क्लॅरिटी वगैरे अतिशय सुंदर होती, त्यामुळे पुन्हा आम्ही ग्रेनरोचंच माईक मागवलेलं आहे. तर मित्रांनो, हे अपडेटेड व्हर्जन आहे. आणि एक सांगायचं राहिलं तुम्हाला, इथं वर 2 असे राऊंड शेप तुम्हाला जाळीसारखं दिसतंय. तर जे आपण एखाद्या वाऱ्यामध्ये किंवा जिथं जास्त सोसाट्याचा वारा वाहतोय तर त्या वाऱ्याचा प्रभाव आपल्या रेकॉर्डिंगवर पडू नये म्हणून हे इथं काम करते बघा. काहीतरी त्याची सिस्टीम आहे, त्याचा अनुभव आपल्याला हळूहळू येईलच. तर अशा प्रकारचे हे माईक आहेत. हे माईक तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपण याच्यावर सुद्धा अजून वेगवेगळे व्हिडिओ बनवू, याची टेस्टिंग करू, याचे रिव्ह्यू वगैरे बनवू आणि आपल्या चॅनलवर प्रसारित करू. धन्यवाद.